नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माळी सर श्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक भरतीची तयारी करून घेत असतो। टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2 आणि टेट म्हणजे एकंदरीत एका वाक्यात पूर्ण शिक्षक भरतीची तयारी करतो। पण बऱ्याच विद्यार्थ्यांना बीएड करायचंय, डीएड करायचंय। त्यात बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना जी आता सीईटीची जी परीक्षा होणार आहे, महा बीएड सीईटी, तर त्या परीक्षेसाठी संदर्भात आम्हाला नेमका सिलेबस काय आहे, बुक लिस्ट काय आहे, याचे वारंवार फोन येत होते। मग एवढ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्यापेक्षा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढतोय आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबस आणि बुक लिस्ट कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला सगळी इन डिटेल्स माहिती एकदा सांगून टाकतो, म्हणजे तुमचा विषय क्लिअर होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, महा बीएड सीईटी याची जी डेट होती आताची, ती डेट 3/2/2025 ही लास्ट डेट होती फॉर्म भरायची। तर एकंदरीत या परीक्षेचं स्वरूप समजून घेत असताना याचा अंदाजित एक डेट आहे 24, 25 आणि 26 मार्च 2025, म्हणजे मार्च महिन्यामध्ये 24, 25, 26 ला ही परीक्षा होणार आहे। हे अंदाजित असतं, थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा इतर कुठल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत असतील तर मात्र डेट मध्ये थोडासा बदल होत असतो, ते वेळोवेळी तुम्हाला सूचना येतील वेबसाईट वरती। त्यानंतर ही परीक्षा कशा पद्धतीची असते, तर ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असते, ऑनलाईन असते, ऑफलाईन नसते। त्याचबरोबर या परीक्षेमध्ये असणारे जे प्रश्न असतात ते 100 प्रश्न, 100 गुण आणि वेळ असतो 90 मिनिटांचा वेळ असतो। तर एकंदरीत आपल्याला म्हणजे परीक्षेची डेट, एक्झाम कशी ऑनलाईन आहे आणि 100 प्रश्न, 100 गुण आणि 90 मिनिटे असा वेळ आहे, म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे। प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे का, पारंपरिक म्हणजेच का ऑब्जेक्टिव्ह आहे, तर एमसीक्यू पद्धतीचे आहे। एमसीक्यू म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे पर्याय पद्धतीने तुम्हाला फक्त ऑनलाईन असल्यामुळे क्लिक करायचं आहे। त्यानंतर या परीक्षेमध्ये नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे निगेटिव्ह नाहीये, म्हणून तुम्ही राहिलेले 100 पैकी 100 तुम्ही तिथं क्लिक करून आला तरी चालतं। आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फक्त बीएड सीईटीचा फॉर्म भरलाय ते प्रत्येक विद्यार्थी पास होत असतो। फक्त तफावत काय असणार आहे याच्यामध्ये, तर किती मार्काला सर किंवा किती मार्क पाडावे लागतात, जसं टीईटीला वगैरे पाडतात तसं इथं काही नाही, फक्त 0 पडू नये आणि 0 ढगा जरी गोळ्या मारल्या तरी 0 मार्क कधीच पडणार नाहीत। म्हणून ज्यांनी फक्त नॉमिनल तुम्हाला सीईटी द्यायचे, फक्त एक होऊ शकतं की ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत ते महाराष्ट्रातले टॉपचे बीएड कॉलेज, त्यांना चांगल्या पद्धतीचे कॉलेज जे आहे ते भेटू शकतात, म्हणजे मार्क ज्यांना चांगले आहेत त्यांनी। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला या परीक्षेसाठी काय करावं लागेल, एक तर आपल्याला चांगल्या पद्धतीने सिलेबस समजून घ्यावा लागणार आहे, योग्य संदर्भ साहित्य आपल्या हाती आलं पाहिजे। बऱ्याच वेळेस असं होतं की 2 विद्यार्थी असतात, एका विद्यार्थ्याच्या हाती योग्य संदर्भ साहित्य येत नाही किंवा येतं ते 2 ते 3 महिन्यांनी एका विद्यार्थ्याच्या नंतर हाती येत असतं। असं झाल्यानंतर योग्य संदर्भ साहित्यच नाही हातात आलं तर अभ्यास कसं करणार, कारण बुक आपल्याकडे नसतील तर अभ्यास होणं शक्य नसतं। म्हणजे योग्य संदर्भ साहित्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये बीएड सीईटी झाल्यानंतर तुम्हाला शिक्षक भरतीची तयारी करायची असेल तर या चॅनेलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि जवळच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जवळचे रिलेटिव्ह आहेत त्यांना। त्याचबरोबर यामध्ये योग्य संदर्भ साहित्याबरोबर तुम्हाला एक क्वेश्चन बँकचं बुक घ्यायचं, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे PYQ आपल्याला काय घ्यावं लागणार आहे आणि आपल्याला योग्य दिशा भेटणार आहे यानुसार। हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एक म्हणजे तुमचा आरसा असतो आणि या आरसाच्या माध्यमातून तुम्हाला पेपर कसा येणार आहे त्याचा गेस कशा पद्धतीने, आणि ऑनलाईनला एक मॉक टेस्ट अगोदर येत असते, याच्यासारखीच ही टेस्ट असणार आहे किंवा तुम्हाला ओव्हरऑल कुठं पण भेटतील। किंवा आपल्याकडं याची एक म्हणजे महा बीएड सीईटीची एक वारंवार तुम्हाला बॅच चालू असते बघा, नाममात्र फीस मध्ये ही बॅच असते, कारण इथं काय तुम्हाला नोकरी नसते, फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतंय। म्हणून मिनिमम पैशामध्ये तुम्हाला श्री अकॅडमी माळी सर या प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला महा बीएड सीईटीच्या संदर्भातली एक बॅच भेटेल, रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कधीही केव्हाही किती वेळा ते पाहता येणार आहे, म्हणजे कमी वेळात तुमचा अभ्यास पण होईल आणि वेळ पण याला कमी असतो। म्हणून महाराष्ट्रातले बरेच जण ह्या परीक्षेसाठी अगोदर एक तर लवकर बॅच जॉईन करून पुढच्या वर्षी सीईटीचा फॉर्म भरतात किंवा मग कमी वेळात जास्त अभ्यास करतात, किंवा तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर अतिउत्तम आहे। ठीक आहे, नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सिलेबस बीएड
जी सीईटीचा सिलेबस आहे तो कशा स्वरूपात असतो, तर इथं तुम्हाला या स्लाइड मध्ये संक्षिप्त रूपात सिलेबस सांगतोय. मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय रे, तर बुद्धिमत्ता त्याला आपण मराठीत म्हणू. त्याचे 40 प्रश्न असणार आहेत आणि 40 गुण देखील इथं त्याला असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. जनरल नॉलेज, जनरल स्टडी जे असेल ते सामान्य ज्ञान आहे, त्याला 30 प्रश्न आणि त्याच्यामध्ये काय आहे रे, हा संक्षिप्त रूपात आहे. याच्यानंतर आपण खाली डिटेल्स मध्ये बघणार आहेत. 30 प्रश्न आणि 30 गुण त्याला भेटणार आहेत. टीचर ऍप्टिट्यूड म्हणजे शिक्षक अभिवृद्धी किंवा शिक्षक आहे रे कल चाचणी असं म्हणू आपण, की जे की बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे पॅडागॉजी याच्या संदर्भात थोडीशी प्राथमिक माहिती लेवलला असणारे प्रश्न, किंवा तुम्ही एक शिक्षक व्हायला चाललात, एक आदर्श मार्गदर्शक तुम्हाला बनायचंय, तर आदर्श मार्गदर्शक बनण्यासाठी जे जे काही आपल्याला प्रश्न येणार आहेत, आता त्याच्यामध्ये तुमच्या त्या लेवलची ज्ञान तुम्हाला अवगत झालं पाहिजे. या ठिकाणी या पद्धतीचे प्रश्न इथे येणार आहेत. तर ते देखील 30 प्रश्न आणि काय रे 30 गुण आहेत. एकंदरीत 40 30 30 एकंदरीत 100 प्रश्न आणि 100 गुण या परीक्षेमध्ये तुम्हाला असणार आहेत. बरोबर ना. 1.5 तासाचा वेळ असणार आहे, 90 मिनिट. बरोबर ना. आता याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल्स मध्ये थोडासा सिलेबस दिलाय. मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक चाचणी म्हणजे रिझनिंग. याच्यामध्ये काय तर पहिला आहे सिरीज आहे, म्हणजे अंक मालिका असेल, अक्षर मालिका असेल, याच्यावरती काय प्रश्न येते. सिलोनिझम वरती असेल म्हणजे तर्कसंगती, त्याचबरोबर कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न असतील, ब्लड रिलेशन वरती प्रश्न असतील, एनालिसिस म्हणजे सहसंबंध, त्यानंतर क्लासिफिकेशन आणि प्रॉब्लेम ऑफ डाईस म्हणजे फासाच्या आधारित काही प्रश्न असतील, आणि वर्बल आणि नॉन वर्बल म्हणजे शाब्दिक. अशा पद्धतीचा हा संक्षिप्त रूपातला तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. याचं संदर्भ साहित्य देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर हे वेबसाईटच्या माध्यमातून दिलेला जो सिलेबस आहे, म्हणजे हा जनरल स्टडीजचा म्हणजे जनरल नॉलेजचा सिलेबस आहे. तरी जनरली त्यांनी दिलं आहे लोकल म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय याच्यावरती म्हणजे चालू घडामोडीचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन असणार आहेत. तर 4 असणार आहेत आपले, म्हणजे महाराष्ट्रातले चालू घडामोडीचे 4 आहेत, हे 3 आहेत आणि हे 2 अशा पद्धतीने याच्यावरती असणार आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिल हे जे सगळे घटक जे आहेत ना, हे सगळे घटक तुम्हाला मराठीत इथं मी चांगल्या पद्धतीने मांडून देतोय. म्हणजेच काय तर हे जे 30 गुण आहेत आपले, कुठले हे 30 गुण आहेत, या 30 गुणावरती कशावरती प्रश्न येणार आहे तर चालू घडामोडी आता सांगितलं की राज्य, भारत आणि जग. बरोबर ना. मग कधीपर्यंत चालू घडामोडी वाचायचंय तर निश्चितपणे आपल्याला हे काय करावं लागणार आहे, कमीत कमी 1 वर्षाचं वाचलं तरी चालतं, परंतु 2 वर्षामध्ये दुसरं जे मागचं वर्ष असेल त्याच्यामध्ये फक्त काय करावं लागणार आहे आपल्याला, थोडस वरवरचं वाचावे लागणार आहे. 1 वर्षापर्यंत जास्तीत जास्त येतं ते 1.5 वर्ष धरा. त्यानंतर इतिहास तुम्हाला माहिती आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, राज्य घटना, त्यानंतर साहित्य व साहित्यिक याच्यावरती प्रश्न येणार आहेत. ह्याच्यावरती पण वरवरचे क्वेश्चन असतील. याच्यामध्ये पण प्रकार पडणारे असतात. कुठले, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा आहे, जगाचा आहे, मध्ययुगीन इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे, पण एवढ्यावरती प्रश्न येणार नाहीत. तर वरवरचे प्रश्न येणार आहेत. सगळे एका वाक्यात प्रश्न असणार आहेत आणि त्याची तुम्हाला उत्तर द्यायची. एवढी काय अवघड अशी परीक्षा सिरियसली करण्यासारखी नाही, परंतु सिरियसली केलं तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं, एवढं मात्र तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. त्याचबरोबर तिसरं जे 30 गुण आहेत आणि तिसरा घटक आपला टीचर ऍप्टिट्यूड जे आहे, शिक्षक कल चाचणी, त्याला शिक्षक अभिवृत्ती म्हणतो आपण. मग याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलंय, तुमची शिक्षक होण्याची जी क्षमता आहे ती जाणून घेतली पाहिजे. तुमच्याकडं एक म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही असलं पाहिजे, हे त्याच्यातून दिसून आलं पाहिजे. त्या प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर दिल्यावर तुम्हाला समजणार आहे तुमचे ज्ञान किती आहे, तुमची उत्सुकता किती आहे, तुमचं शिक्षण कशा पद्धतीचं आहे, तुम्ही किती स्मार्ट वर्क करता, नेतृत्व गुण आहे का तुमच्याकडे, जागरूकता आहे का. कारण प्रत्येक म्हणजे बालक तुमच्याकडे ज्यावेळेस शिकायला येणार आहे किंवा जो तुमच्याकडे विद्यार्थी शिकायला येणार आहे, तुमच्यात असल्या तर गोष्टी तुम्ही पुढे देणार आहेत. म्हणून तुमच्या उत्साह सुद्धा असणं गरजेचं आहे. तुमच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, तुमच्याकडे नेतृत्व गुण पाहिजे, तुमच्याकडे वक्तृत्व पाहिजे. ह्या सगळ्या गुणांचा संगम एक आदर्श मार्गदर्शकामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सगळे याच्यावरती त्याला काय म्हणू आपण, उपयोजनात्मक प्रश्न म्हणावं लागेल. हे सगळे प्रश्न तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न येणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुमचा अवेअरनेस तो चेक केला जाणार आहे. कॉमन सेन्सचा भाग आपला
कसा आहे नेमका प्रश्न विचारला आणि त्याच्यात तुम्हाला तिथल्या तिथं उपयोजनात्मक प्रश्न असल्यामुळं थोडंसं थिंकिंग करावं लागणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नांचं उत्तर द्यावं लागणार आहे। संप्रेषण म्हणजे तुमचं संभाषण संवाद कसा आहे, तुमची वचनबद्धता कशी आहे, तुम्ही इतरांशी कमिटमेंट केली तर त्या पद्धतीने तुम्ही पाळता का, चालता का, वागता का, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिथे काय करावं लागणार आहे। तर अशा पद्धतीचे हे प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे विचारले जाणार। त्याने एकंदरीत 30 प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे तुम्ही काही प्रश्नांची उत्तर देताल पण पर्याय सुद्धा सेम वाटतात, त्यामुळे थोडंसं अभ्यास तर असणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने हा सिलेबस होता। त्यानंतर तुम्हाला अडचणी येणार आहे, सर मग आम्हाला बुक लिस्ट सांगा सर, नेमकं आम्हाला लगेच बुक लिस्ट आणलं की आम्ही लगेच चालू करूया, बरोबर ना। तर इथं बीएड सीईटी बुक लिस्ट आपण तयार केलेली, तर ही गणित आणि बुद्धिमत्ता हे सगळ्याचे बाप पुस्तक आहेत आर.एस. अग्रवालचे। हे तिन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला भेटतील, इंग्लिश मध्ये भेटतील, हिंदी मध्ये भेटतील आणि मराठीमध्ये पण त्याचा अनुवादित आहे, अलीकडे आले 1-2 वर्षामध्ये। खूप छान पुस्तक आहेत आणि मस्त प्रश्न असतात, त्यात चॅलेंजिंग पण प्रश्न असतात, पण आपल्याला PYQ चे जे क्वेश्चन पेपर आहेत ते मार्केटमध्ये कुठे पण भेटतील आणि त्याला अनुसरून अग्रवालचे हे तिन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला भेटतील, इंग्लिश मध्ये भेटतील, हिंदी मध्ये भेटतील आणि मराठीमध्ये पण त्याचा अनुवादित आहे, अलीकडे आले 1-2 वर्षामध्ये। खूप छान पुस्तक आहेत आणि मस्त प्रश्न असतात, त्यात चॅलेंजिंग पण प्रश्न असतात, पण आपल्याला PYQ चे जे क्वेश्चन पेपर आहेत ते मार्केटमध्ये कुठे पण भेटतील आणि त्याला अनुसरून त्यामध्ये कसे प्रश्न विचारलेत त्याला धरूनच ह्या पुस्तकातला अभ्यास करायचे, कारण हे पुस्तक खूप डिटेल्स मध्ये आहेत, पण आपल्याला त्या पद्धतीने प्रश्न त्या चॅप्टर वाईज त्या घटकात त्या लेवलचे आपल्याला PYQ क्वेश्चन पेपर बघून आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्यातला अभ्यास करावा लागणार आहे। सामान्य ज्ञानासाठी लुसेंटचं जबरदस्त पुस्तक आहे, आता ते मराठी अनुवादित पण आहे, म्हणजे मराठीत भाषांतर केलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एकनाथ पाटलांचा ठोकळा म्हणून एक पुस्तक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, त्याला देखील तुम्ही एकदा वाचलं तरी चालेल। त्याचबरोबर ही आर्यंत पब्लिकेशनचं आहे, याची पुस्तकं पण लुसेंट सारखी दर्जेदार पुस्तकं असतात आणि तेही मराठी अनुवादित तुम्हाला पुस्तक भेटणार आहे। सिम्प्लिफाईड चालू घडामोडीसाठी काय रे, आता झालेलं 2024 जे आहे ते सिम्प्लिफाईड बघा आणि 2025 चे 1-2 पुस्तकं त्या सिम्प्लिफाईडचे 3-3 महिन्याचे येतील। देवा जाधवर सरांचे पण खूप छान पुस्तकं असतात, तरी एक पुस्तक घेतलं तुम्ही, 1 किंवा 2 पुस्तकं घेतली तर चालू घडामोडी तुमचं 1 ते 2 वर्षाचं पूर्ण याचा अभ्यास होणार आहे आणि हा अभ्यास तुमचा वाया जाणार नाही, हा अभ्यास तुम्हाला पुढे कामी येणार आहे, तुम्हाला TET परीक्षेसाठी येणार आहे, नंतर तुम्हाला टेट परीक्षेसाठी सुद्धा हे सगळं सिलेबस याच्यामध्ये 100% आहे। त्यामुळे तुम्ही वाचन करताना, अभ्यास करताना किंवा तयारी करताना आता तुम्हाला गुढी निर्माण होणं गरजेचं आहे। टीचर ऍप्टिट्यूड साठी तुम्हाला इथं सांगितलंय की शिक्षक कल चाचणीसाठी आर्यंत पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, त्याचबरोबर के सागरचं देखील छान पुस्तक आहे, त्याचबरोबर फडके प्रकाशनचे ह्याचे त्याचे, म्हणजे तुम्ही आज पहिलं पाऊल टाकताय की आम्हाला शिक्षक व्हायचंय सर, शिक्षक होण्यासाठी पहिल्यांदा बीएड करावं लागतंय, डीएड करावं लागतंय आणि बीएड करण्यासाठी आम्हाला बीएड सीईटी द्यावी लागते, तर याच्यासाठी तुम्हाला तयारी करण्यासाठी हे सगळं तुम्हाला सिलेबस वगैरे सगळं सांगितलं। परंतु तुम्हाला जर अभ्यास होत नसेल तर आपल्याला श्री अकॅडमी इथं दिलंय बघा, श्री अकॅडमी माळी सर, हे प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करायचंय, याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपला हाय करायचंय या नंबरला की याच्यावरनं तुम्हाला याचा डेमो देखील दिला जाणार आहे। त्याचबरोबर कॉलिंग साठी तुम्हाला हा नंबर आहे, तर तुम्हाला काही अडचण आली तर याच्या संदर्भात एकतर अडचण येणारच नाही, एवढं मटेरियल दिलंय, पण सर आम्हाला जर कमी वेळात जर अभ्यास करायचा असेल तर आम्ही काय करू शकतो आणि कशा पद्धतीने करू शकतो, तर आपले एक बॅच आहे, याच्यामध्ये सगळे विषय जे आहेत ते इन डिटेल्स मध्ये मांडलेले, लगेच तुम्हाला ते समजून जाणार आहे। आणि पुढे चालून आजपासून ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण माळी सरांची श्री अकॅडमी जॉईन करावी, ऑनलाईन बॅच आहे, कमी पैशात फी कमी आणि यशस्वी हमी, भवितव्यात शिक्षक तुम्ही, या उक्तीप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घरी बसून तुमच्या वेळेनुसार कधीही केव्हाही किती वेळा लेक्चर पाहता येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला नोट्स, घटक टेस्ट, मागील क्वेश्चन पेपर, सराव क्वेश्चन पेपर आणि सिलेबस आणि बुक लिस्ट हे दर्जेदार मटेरियल तुम्हाला भेटणार आहे। आणि एकदा तुम्ही ऍडमिशन घेतलं की तुम्हाला पूर्ण शिक्षक भरती होईपर्यंत TET असेल, टेट असेल, हे नाममात्र फीस मध्ये तुम्हाला सगळंच तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची तर याच्यामध्ये सगळंच काही तुम्हाला बीएड सीईटी पासून तुम्हाला शिक्षक बनवण्याचा वसा ही श्री अकॅडमीच्या माध्यमातून घेणार आहेत। तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी स्वाध्यायन करावं तर बुक घ्या, अभ्यास करा, समजत असेल तर घ्या आणि चांगलं कॉलेज भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे,
काही जरी अडचण आली तर या नंबरला व्हॉट्सअपला आणि ह्याला कॉलिंग करा आणि निश्चितपणे तुम्हाला या परीक्षेत यश मिळावं ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.